नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल योजना केंद्रावर। मित्रांनो, आज आपण जॉब कार्ड विषयी माहिती पाहणार आहोत। जॉब कार्ड काय आहे, याचे फायदे काय आहेत, यासाठी अर्ज कसा करावा, कागदपत्रे कोणकोणते लागतील, ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओवर पाहणार आहोत। व्हिडिओवर पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओज व अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। तर जॉब कार्ड हे भारत सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा अंतर्गत ग्रामीण भागात राहत असलेल्या कामगारांना प्रदान केला जाणारा एक दस्तावेज आहे। हा कार्ड एक प्रकारचा ओळखपत्र असून ग्रामीण भागातील कामगारांना रोजगार मिळवण्यास मदत करतो। आता या कार्डचे उपयोग काय व फायदे काय आहेत, तर पहिले आहे रोजगाराची हमी, म्हणजेच ग्रामीण भागात राहत असलेल्या लोकांना वर्षातून कमीत कमी 100 दिवसांचा रोजगार देण्याचे हे कार्ड सुनिश्चित करते, ज्यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना नियमित उत्पन्न मिळते व त्यांची आर्थिक स्थिती सुधारते। तसेच मनरेगा अंतर्गत केली जाणारी सार्वजनिक व वैयक्तिक स्वरूपाचे कामे तुम्हाला करता येतात। दुसरे आहे सरकारी योजनांचा लाभ, म्हणजेच घरकुल योजना, शेती संबंधित योजना तसेच शासनाच्या इतर विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जॉब कार्डचा वापर करू शकता। आता जॉब कार्डसाठी कोण अर्ज करू शकतो व याची पात्रता काय आहे, तर पहिले आहे हे कार्ड कुटुंबातील 18 वर्षांवरील सर्व सदस्यांसाठी बनवले जाते। म्हणजेच मित्रांनो, जॉब कार्ड बनवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांचे वय हे 18 वर्ष पूर्ण असावे। नंतर भारताच्या कायमस्वरूपी रहिवासी, म्हणजेच जॉब कार्डसाठी अर्ज करणारा व्यक्ती हा भारताच्या कायमचा रहिवासी असावा। नंतर ग्रामीण क्षेत्रातील रहिवासी, हा कार्ड मुख्यतः ग्रामीण भागातील रहिवासींसाठी असतो, म्हणजेच शहरी भागात राहत असलेल्या व्यक्तींना जॉब कार्ड बनवता येणार नाही। नंतर अकुशल श्रमिक, जॉब कार्डसाठी अर्ज करणारी व्यक्ती अकुशल श्रमिक असावी। आता यासाठी अर्ज कुठे करावा, तर तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये जे रोजगार सेवक असतात त्यांच्याकडे आपले अर्ज करू शकता। रोजगार सेवक जर उपलब्ध नसेल तर ग्रामसेवक यांच्याकडे तुम्ही आपले अर्ज जे आहे ते करू शकता। तसेच पंचायत समितीमध्ये जाऊन गट विकास अधिकारी यांच्याकडे सुद्धा तुम्ही आपले अर्ज करू शकता। आता कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, तर पहिले आहे नोंदणी अर्ज। तर नोंदणी अर्ज कुठे मिळणार हे पुढे आपण बघणारच आहोत। दुसरे आहे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, रेशन कार्ड, बँक किंवा पोस्टाचे खाते, पासपोर्ट साईज फोटो किंवा रंगीत फोटो, तर इत्यादी कागदपत्रे तुम्हाला जॉब कार्डसाठी लागणार आहेत। आता राहिले नोंदणी अर्ज। तर अशा प्रकारचे हे कुटुंब नोंदणीसाठीचे अर्ज आहे। तर या अर्जामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या भरून घ्यायची आहे। सर्व माहिती भरल्यानंतर खाली या ठिकाणी तुमच्या कुटुंबातील 18 वर्षावरील सर्व सदस्यांचे एकत्रित फोटो काढून या ठिकाणी चिपकवायचे आहे। नंतर खाली येथे कुटुंबातील प्रौढ व्यक्तींचे नाव, येथे कुटुंब प्रमुखाशी असलेले त्यांचे नाते, येथे लिंग व येथे वय इत्यादी माहिती तुम्हाला टाकून घ्यायची आहे। नंतर खाली या ठिकाणी अर्जदाराने सही करायची आहे किंवा अंगठा लावायचे आहे। तर अशा प्रकारे हे संपूर्ण अर्ज तुम्हाला भरून घ्यायचे आहे। या अर्जाचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन व कमेंट सेक्शनमध्ये भेटून जाईल। तर अशा प्रकारची आजची ही माहिती होती। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढेच। पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।